नमस्कार, आपण पाहत आहात जनसभा टीव्ही। गेल्या 13 वर्षांची अखंड परंपरा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टीव्हीला सबस्क्राइब करा। शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी आम्हालाची करणाऱ्या सर्व पाहुण्यांचं या सभागृहात आगमन झालेलं आहे। आपण यशस्वीपणे दिनाचा होऊ शकतो अशा सर्वांना ज्यांचा बदला हातात लागला आहे त्या सर्व शिवरायांचे आठवावे लोक शिवरायांचा आठवावा शिवरायांचा आठवावा कथा हो मंडळी असं म्हणतात की जिथे मस्तक टेकवावं अशा नमस्काराच्या जागा फारच नमस्तक होतात आणि तिथं नतमस्तक झालेलं मस्तक कोणाचं मस्तक होत नाही। त्या राजमाता जिजाऊ यांना मानाचा बोला शिवतुल्य नाव घेतले पवित्र छत्रपती सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे के.आ. बांटिया माध्यमिक विद्यालय, एन.एन. पालीवाला उच्च माध्यमिक विद्यालय व एस.ई.एस. इंग्रजी माध्यम नवीन पनवेलला एका भव्य समारंभात आयएसओ मानांकन प्रदान करण्यात आले। या मानांकन सोहळ्यासाठी प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी व्यासपीठावर असलेले सन्माननीय अतिथी सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीच्या संचालक तथा कडंबोली संकुलाचे प्राचार्य आदरणीय पालवे सर, त्याचबरोबर वरिष्ठ महाविद्यालय पाली चे प्राचार्य आदरणीय लवकसांग सर, त्यानंतर पनवेल तालुक्याचे आमचे लाडके पदाधिकारी आदरणीय मोहिते साहेब, त्यानंतर दैनिक शिक्षण संस्थेचे माजी सचिव तथा प्राचार्य, रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष तथा आदरणीय विवेक पाटील सर, कडंबोली संकुलाचे माजी अधीक्षक आदरणीय जोशी दादा, आमचे मित्र आर्थिक शिक्षण संस्थेचे तथा पनवेल तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय भगत सर, आपल्याचे प्राचार्य आदरणीय अंकुले सर, याकूबचे प्राचार्य आदरणीय पटेल सर, त्यानंतर हे प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी मुंबईवरून आलेले आदरणीय नाळे साहेब, त्यानंतर विविध शाळांचे जे आमचे बंधू आहेत, चौधरी सर, मोकल सर, आमचे गायकवाड सर, त्याचबरोबर आम्ही बोलवलेले सर्व मित्र परिवारातील मंडळी,
आमच्या विद्यालयाचे तिन्ही विभागांचे शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, आमचे पत्रकार बंधू, रायगडचे झुंजार असे संपादक, त्याचबरोबर जनसभेचे संपादक आदरणीय आप्पासाहेब मगर, आमचे फोटोग्राफर ज्यांना आम्ही प्रेमाने नाना म्हणतो, आणि सतत मदत करणारे आमचे वाजंडे सर, मित्र हो, हे आज आगळं वेगळं असं प्रास्ताविक आहे असं मी म्हणेन. कारण गेली 34 वर्ष आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम केले आणि मोस्टली सर्व कार्यक्रम हे माहीत असलेले कार्यक्रम असतात. सांस्कृतिक कार्यक्रम असेल, प्रशिक्षण शिबिर असेल, कार्यशाळा असेल, मुलांचा कार्यक्रम असेल किंवा बक्षीस वितरण असेल, पण आम्ही आयुष्याचं कार्यक्रम केलाच नव्हता कारण आम्हाला आयुष्य मिळालेलं नव्हतं. आणि त्यामुळे आम्ही बाहेर बघायचो ज्या नामांकित असे कॉलेजेस आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये आयुष्याचं बोर्ड लागलेलं असायचं. आम्हाला हेवा वाटायचा की हे आयुष्य आपल्याला कधी मिळेल. आमचे मित्र अजय सूर्यवंशी सरही माहिती आहेत, त्यांचं नाव घेतलं गेलं नाही. तर हे आयुष्य काय असतं या बाबतीची सुरुवात आम्ही 21 मध्ये केली होती मॅडम. आणि 21 मध्ये आम्हाला जो व्यक्ती मिळाला होता तो कंपनीचा व्यक्ती होता. आणि कंपनीचा व्यक्ती असल्यामुळे त्यांनी जे गाईडलाईन केलेलं होतं ते कंपनीचे जे रूल्स असतात त्या रूल्सच्या प्रमाणे ते आम्हाला गाईडलाईन करत होते की प्रोडक्शन जो प्रकार असतो त्यांना म्हणजे आमच्याकडे काही प्रोडक्शन होत नाही आणि तुम्ही जे म्हणताय ते आम्हाला काही कळत नाही आणि ते जे काही नॉर्म्स आहेत ते इथे काही बसत नाही. आमच्या सोबत त्यावेळेस म्हणजे आता जे माजी पर्यवेक्षक आहेत आदरणीय कुंभार सर हे होते, तर त्यांना म्हटलं सर हे जे काही नॉर्म्स सांगतायत आपण त्याच्यात बसणार नाही आणि आपल्याला आयुष्य काही मिळणार नाही, त्यामुळे तो प्रयत्न सोडून देऊया. छानपैकी फाईल वगैरे बनवली. पण या 25 मध्ये एप्रिल महिन्यामध्ये आम्हाला नाडेसाहेब भेटले आणि ते शिक्षण क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे आणि शिक्षण क्षेत्रांनाच आयुष्य देतात त्यामुळे त्यांच्याशी आमचा संबंध आला. सुरुवातीला ते शाळा बघून गेले, कधी बघून गेले आम्हाला माहित नाही आणि नंतर त्यांनी सांगितले की सर तुमची 95% शाळा आयुष्यामध्ये बसते, फक्त 5% तुम्हाला बदल करावे लागतील. त्यांना म्हटलं आम्ही काही फाईल वगैरे द्यायची का? तेवढे फाईल वगैरे आम्ही देणार नाही, आम्ही स्वतःच फाईल तयार करतो. आणि त्यामुळे त्यांनी एप्रिल, मे, जून आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काम केलं. अतिशय बारीक सारीक अशा ज्या गोष्टी असतात ज्या आम्हालाही माहित नव्हत्या त्या सर्व गोष्टी त्यांनी बघितल्या. आणि नंतर हे आयुष्य काय असतं म्हणजे बरेचसे लोक म्हणतात काही असेल बाबा तुमचं हे, पण हे इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन ही जी संस्था आहे जी 162 देशांचे सदस्य याच्यामध्ये काम करतात आणि 204 देशांमध्ये यांची ऑफिस आहेत. दिल्लीला ऑफिस आहे, मुंबईला ऑफिस आहे. आणि याच्यामध्ये दोन गोष्टी दिसून आल्या की 9001 ते स्टँडर्ड दाखवतं, गुणवत्ता दाखवते आणि 2015 त्याच्या पुढे जे दाखवलेलं आहे हे 2015 फूड अँड सेवा. त्याचबरोबर खरं तर ही 2015 जो कायदा आयुष्याचा झाला आणि त्या कायद्या अंतर्गत जे काही नियम आणि अटी तयार झाल्या तो 2015 वापरला जातो. याचा आधी 9 वापरला जात होता, 8 वापरला जात होता. त्यावेळेचे नॉर्म्स वेगळे होते आणि 15चे नॉर्म्स वेगळे आहेत.
म्हणून आम्ही जो मिळालेला नंबर होता तो चेक करून बघितला की ती संस्था खरी आहे, ती काम करते आहे आणि जगाच्या पाठीवरती तिचं नाव आहे. मग आम्हाला बरं वाटलं की आता आपण कार्यक्रम ठेवूया. कारण ते नाळे साहेब एक दिवशी आले, ते प्रमाणपत्र पॅक केलेलं आम्हाला देऊन गेले. असो, पुन्हा एकदा या ठिकाणी शब्दसंग्रामी मी उपस्थित सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो आणि माझं लाभलेलं हे प्रास्ताविक आहे ते प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यालयाला ISO मानांकन मिळवून दिल्याबद्दल संस्थेमार्फत प्राचार्य माळी सरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर सुधागड एज्युकेशन सोसायटी पालवण्यासाठी जे उपस्थित आहे ते सन्माननीय विजय नाडे साहेब हे वेगवेगळ्या शाळांचे मुख्याध्यापक आणि अमुक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा गुलाब आणि राजश्री मॅडम यांनी विनंती करते की उपस्थित सर्व मुख्याध्यापक मानकांची पूर्तता करते त्याला ISO प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करते. धन्यवाद सर. आज आपल्यासारख्या ज्ञानवंत आणि विद्यावंतांचा साक्षी अस्तित्वानं मंगलमय वातावरण झालेल्या अशा ISO मानांकन प्रमाणपत्र प्रदान सोहळा पार पडतो. आज वेगळ्या कार्यक्रमासाठी आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आज आपल्या संस्थेचे खऱ्या अर्थानं 2-3 गोष्टीचे नाव अतिशय महत्त्वाचं आहे. मॅडम, मंचावरील सर्व मान्यवर मांडले असेल, उपस्थित सर्व माझे मुख्याध्यापक मित्र, बंधू आणि भगिनी, खरं तर कुठल्याही पिक्चरचा क्लायमॅक्स हा चांगला असेल तर पिक्चरचा शेवटसुद्धा चांगला होत असतो असं म्हणतात. आणि मला असं वाटतं की माळी सर हा आपल्या सर्व्हिसमधला एक क्लायमॅक्स आहे आणि हा क्लायमॅक्स अतिशय सुंदर झालेला आहे की ज्याचं कौतुक इथे सगळ्यांनी केलेलं आहे. माळी सरांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर ते आमचे गुरु आहेच, पण अगदी खोपरा शाळेपासून मी सरांना बघत आलो. जिकडे जाऊ तिकडे
त्या संधीचं सोनं कसं करायचं हे जर कोणाकडून शिकाल तर ते माळी सरांकडून शिकायला हवं. श्री विवेक मोहिते, संचालक सुधागड एज्युकेशन सोसायटी, संसार जयंकर, पर्यवेक्षक या माहितीचे उपप्राचार्य इंग्लिश कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सन्मान्य गीताताई पालरेचा ह्या होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य माळी सर आणि संपूर्ण स्टाफचे अभिनंदन केले आणि विद्यालयाला उत्तरोत्तर उत्कर्ष घडविण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे निर्देश दिले. महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर, सावित्रीबाई फुले तसेच जिजाऊ माता या सर्वांना अभिवादन करून आजच्या या ISO कायम नामांकन जागतिक पुरस्काराला जो आज या पाठ्या स्कूलला पाठ्याला मिळालेला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर गट शिक्षण अधिकारी मोहिते साहेब तसेच डॉक्टर लवपचन सर, प्राचार्य पाल कॉलेज तसेच पाटील सर, रयत संस्था तसेच जोशी सर, भगत सर, ISO नामांकनाचे नावे साहेब तसेच अजय सूर्यवंशी, आजच्या या माझ्याबरोबर माझ्या सावलीसारखे सोबत असणारे पालवे सर तसेच अंतिमे सर असे माळी सर आणि त्यांचे सर्व स्टाफ आणि सर्व सहकारी पत्रकार बंधू मित्रांनो, दादासाहेब लिमणे, माझे पप्पा ओसवा साहेब, रवी लिमणे, सर्व संचालक, आज जरी इथे कोणी उपस्थित नसलं तरी त्यांची नावं मला आज मुद्दाम घ्यावीशी वाटतात. आज माळी सर मी तुम्हाला एकच सांगेन, मी तुमच्याकरता इथे आल्यानंतर मला 2 ओळी म्हणजे तुमच्या सगळ्या
गुरुजनांसाठी मला 2 ओळी बोलाव्यासं वाटतं. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. खरं तर आज या नामांकनामुळे संस्थेची मान खरोखर उंचावली गेली आहे. मला माहिती नव्हतं की हे नामांकन इतकं खूप सुरेख आणि इतकं छान आहे. मगाशी तुमच्या प्रास्ताविकात प्रत्येकाच्या म्हणण्यामध्ये, प्रत्येकाच्या मनोगतामध्ये, प्रत्येकाच्या प्रेझेंटेशन्समध्ये मी बऱ्याचशा गोष्टी आणि माझे माफी मागते की माझ्या समोर बसलेले माझे पितृतुल्य पाठीअसे आज ते उपस्थित आहेत. आपल्याला खरोखरच आनंदाचा दिवस आहे, कारण फाउंडेशन मेंबर आज आपल्या सोबत आहे. त्यांचेही मी अभिनंदन करते. आणि मला आज मुद्दा बोलावंसं वाटतं. अध्यक्ष भाषण म्हणजे मला भाषण करता येत नाही. शेवटी मी तयारी करून यायची, पण मला तयारी करायला जमत नाही. पण सर, मी आज या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छिते की जरी माझी 23 मार्चला 2025 जरी माझी अध्यक्ष म्हणून निवड झाली असली तरी मला आज त्याचं सार्थक आज खरं वाटत आहे. आणि माझा आज इतका आनंद झाला आहे. मला कार्यक्रमाला येण्यापूर्वी मी तुम्हाला पुन्हा सांगते की इतकं सुंदर आज कार्यक्रमाची रूपरेषा, इतकं सुंदर आयोजन प्रयोजन तुम्ही सर्वांनी केलेलं आहे. तुमचा सर्व स्टाफ, अगदी मी आयापासून पूर्ण माळी सरांपर्यंत, मग एन पालीवाला कॉलेज असेल, इंग्लिश मीडियम असेल, माध्यमिक असेल, भाटिया, पूर्ण सगळ्यांचं आभार आणि अभिनंदन करते. आणि मुळात 95% तुमची तयारी होती, पण त्या 5% या सर्वांनी जी मेहनत घेतली आहे आणि ज्यांनी हा नामांकन दिलाय, हा म्हणजे तुम्हाला जे आयोजचा पुरस्कार दिलेला आहे आणि ज्यांनी हा घेतलेला आहे त्याच्यासाठी जी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीला पण माझा सलाम असेल. खूप छान, अतिशय सुंदर. मला असं वाटतं मगाशी सांगताना सांगितलं की रायगड जिल्ह्यात सुवेसोना नव्हे तर हा प्रथम म्हणजे ISO नामांकन मिळत आहे. संस्थाकडून मी तुम्हाला सर्वांची आभारी आहे आणि आभारही मानते आणि अभिनंदनही करते. मला आज या निमित्ताने एवढंच सांगावंसं वाटतं की मोहिते साहेब उपस्थित आहे. मी जिल्हा परिषदमध्ये सभापती म्हणून ते जिल्हा परिषद मेंबरपर्यंत जवळजवळ पंडित शेठ बरोबर, पप्पू शेठ बरोबर खूप वेळा काम केलं आहे. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, आदर्श शिक्षक पुरस्कार आणि रायगड भूषण पुरस्कार हे रायगड जिल्ह्यातले जसं साहेब बँगलोरला अध्यक्ष असताना जसं भूषण पुरस्कार एकच आणि शिक्षक पुरस्कार एकच, ही पूर्ण अधिकार राजकीय पुराणांकडे नसून हे तुमच्या अधिकारांमध्ये असावी. कारण तुमच्या अधिकारात आणि तुमच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे की तो शिक्षक कसं काम करतोय, त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी कसं काम केलेलं आहे. माझं एवढंच म्हणणं असेल का कोण जाईल आज माईसर आणि तुम्ही सर्व स्टाफ आज घरी जाऊन आपापल्या काही महिला असतील त्यांना मी पुरुषांना सांगेन, म्हणजे त्यांच्या पतींना सांगेन, आणि काही सर असतील माळी सर तुमची नजर काढा. खरंच आज खूप दिवस अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय छान आहे. मी बल्लाळेश्वरच्यांनी एवढीच प्रार्थना करते की सुधागड एज्युकेशन सोसायटी संस्थेचं मला तुम्ही मगासपासून म्हणताय की माझं पायगुण नाही, बल्लाळेश्वराची आणि परमेश्वराची इच्छा होती आणि तुम्ही जी मेहनत घेतलेली आहे त्याचं हे फळ आहे. असंच फळ आपल्या संस्थेला मिळावं. मी आज सर्व पाहुण्यांना, जोशी असतील, सर असतील, पालवे सर आहेत आणि सर्व सुधागड एज्युकेशन सोसायटीचे आपले मुख्याध्यापक आहेत, सर्व मुख्याध्यापक, त्यांना पण आज ह्या नामांकनामुळे वेगळी ऊर्जा मिळालेली आहे आणि प्रत्येकाला असं वाटणार की आपल्या शाळेमध्ये तुमचं उदाहरण घेऊन आपापल्या शाळेमध्ये, आपल्या स्कूलमध्ये, आपल्या युनिटमध्ये हे वेगवेगळं काम करत राहणार आणि त्यांनी पॉझिटिव्ह एनर्जी हे आज घेऊन जाणार. आणि मी पुन्हा एकदा मला अध्यक्ष केलं, मी अध्यक्ष आहे पण या कार्यक्रमाचं अध्यक्ष केलं, मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली, माझा सत्कार केला
आयोजकांचे प्रयोजकांचे पुन्हा एकदा खूप चांगला कार्यक्रम तुम्ही सादर केला. सर बोलले मला मगाशी की अजून छोटासा कार्यक्रम आम्हाला घ्यायचा आहे, कारण सगळ्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. त्या पुरस्कार मिळालेल्या महिला पण अतिशय खूप सुरेख दिसत आहेत. पुढे राखी पौर्णिमा आहे, 15 ऑगस्ट मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, तुम्ही तपासणी दिली. पण विद्यालयाच्या उत्तम गुणवत्तेसाठी प्रत्येक पैलूंचे दर्जेदार व्यवस्थापन करण्यासाठी सर्वोत्तम दृष्टिकोन अनेक वर्षापासून शाळेने स्वीकारला आणि त्या दृष्टीने शाळेची वाटचाल सुरू आहे. राज्य व देश पातळीवर विद्यालयाचं नाव लौकिक उंचवण्यासाठी विद्यालयाने शिक्षकांच्या दर्जाबरोबरच अनेक बाबतींवरती काम करून अपेक्षित बदल स्वीकारले आहेत. आमच्या त्या पाठीला माध्यमिक समोर